फर्स्ट प्रश्न आहे आपला, बाय युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स. आपल्याला 5 लिनियर इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. तर आपण कोणत्या पण लिनियर इक्वेशन करू शकतो. एक्स प्लस वाय बरोबर 1, एक्स प्लस वाय बरोबर 2, एक्स प्लस वाय बरोबर 3, एक्स प्लस वाय बरोबर 4, एक्स प्लस वाय बरोबर 5 असं आपण काहीही लिहू शकतो. ठीक आहे. किंवा 2x हे तर झाल्या 5, 2x प्लस 4y बरोबर 3, 3x प्लस 7y बरोबर 8, 5x प्लस वाय बरोबर 7 किंवा मायनसमध्ये पण लिहू शकतो. 7x मायनस 5y बरोबर 8, 9x मायनस 4y बरोबर 9. म्हणजे काहीही लिहू शकतो, फक्त इकडे एक्स पाहिजे, इथं वाय पाहिजे आणि नंतर संख्या पाहिजे. एक्स वाय आणि इथं संख्या. आता एक्स संघ पण आपण याचा कोफिशियंट काहीही घेऊ शकतो ह्या व्हेरिएबलचा. ठीक आहे. आणि आपण अशा पाचच सांगितल्या होत्या, मी 10 इक्वेशन्स बनवलेले आहेत. नंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राईट 5 सोल्युशन्स ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय बरोबर 7. आपल्याला 5 इक्वेशन्स करायचे आहेत. ठीक आहे. तर मी इथे इक्वेशन्स करतो. एक्स प्लस वाय बरोबर 7 हा आपला प्रश्न आहे. आपल्याला 5 इक्वेशन्स करायचे. आपल्याला एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घ्यायच्यात 5 आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एक्स इक्वल्स टू 1 असेल तर आपल्याला काय करायचं, तर एक्स प्लस वाय इक्वल्स टू 7 ही इक्वेशन लिहायची आपल्याला. आता एक्सच्या जागी आपण इथे कोणतीही किंमत ठेवू शकतो, प्लसची किंवा मायनसची, काय हरकत नाही. आता मी इथं प्लसचीच व्हॅल्यू घेतली. ह्या एक्सच्या जागी 1 घेतला, वाय बरोबर 7, हे 1 तिकडे जातील, वाय बरोबर 7 वजा 1, वाय बरोबर येणार 6. त्याचप्रमाणे जर मी एक्स बरोबर वजा 2 घेतले तर काय होणार. मग ही इक्वेशन पुन्हा लिहायची. एक्स प्लस वाय बरोबर 7, ह्या एक्सच्या जागी -2 घेईल मी, प्लस वाय बरोबर 7, हे मायनसच्या इकडे जाऊन प्लस होतात. वाय बरोबर 7 प्लस 2 मायनस होतो, इकडे प्लस गेले, वाय बरोबर 9. ठीक. आपल्याला 5 इक्वेशन लिहायचे आहेत अशा. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहू. एक्स बरोबर आपण 2 ठेवू, तिथे -2 आहे, हे 2 आहे. आता आपण ही पुन्हा इक्वेशन लिहायची. एक्स प्लस वाय बरोबर 7, एक्सच्या जागी 2 प्लस वाय बरोबर 7, हे 2 प्लसचे इकडे जाऊन मायनस होते, हे इथं मायनस होते ते इथं जाऊन प्लस झाले, इथं प्लस आहे ते इकडे जाऊन मायनस होते. उत्तर येईल आपलं 3. पण जसं एक्सच्या जागी ठेवलं तसं वायच्या जागी पण आपण किमती ठेवलं तरी चालतात. ठीक आहे. पण मी तर एक्सच्या जागीच ठेवेल. ठीक आहे. आता एक्स बरोबर 1 ठेवलं, 2 ठेवलं, इथं 3 ठेवेल, इथं 3 प्लस वाय बरोबर 7, हे प्लसचे तिकडे जाऊन मायनस होतील, 7 मायनस 3 वाय बरोबर येईल 4. अजून एक करतो मी, एक्स बरोबर 4 ठेवला. पुन्हा इक्वेशन लिहायची. एक्स प्लस वाय बरोबर 7, एक्सच्या जागी मी आता 4 ठेवतो, वायला वाय, 7ला 7, वाय बरोबर काय येणार, हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस होतील, 7 मायनस 4 वाय बरोबर येईल 3. अशा प्रकारे आपण किमती काढल्या. इथं 4 होतं, इथे बहुतेक इथे 5 उत्तर आहे. इथं 5 उत्तर, 7 मायनस 2 5. चला आपला पुढचा प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. हा आपल्याला 10वीला पण आहे. तर आपण सुरुवात करू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, पहिली इक्वेशन आहे ती लिहायची. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4, याला नंबर 1 द्यायचा. इथं 2x प्लस 5y बरोबर 1 आहे, याला नंबर 2 द्यायचा. आता इथं पाहिलं कोएफिशियंट इथं काही नाही, म्हणजे 1 आहे, इथे 2 आहे. मग आपण इथे याचा कोएफिशियंटनं इथे आपण मल्टिप्लाय करायचं आणि याचा कोएफिशियंटनं इथं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ह्या इक्वेशनला, पहिल्या इक्वेशनला 2नं मल्टिप्लाय केलं, इथं 2x होती, इथं 2x होती. ठीक नाही. मग आपण काटाकाटी करू शकतो. एक्सची व्हॅल्यू आले तर वायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग मल्टिप्लाय
पहा ह्या इक्वेशनला 1 मल्टिप्लाय करायची गरज नाही. 1 मल्टिप्लाय केलं तर उत्तर सेम आहे. त्याच्यामुळे वेगवेगळे असले असते तर मग आपण केलं असतं तसं. पण 1 मल्टिप्लाय करायची गरज नाही. तर काही नसतं म्हणजे 1 आहे. फक्त ह्याच इक्वेशनला आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. चला मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 x + y बरोबर 4. 2ने एक्सला गुणाकार केला 2x येतात. 2ने वायला गुणाकार केला 2y येतात. 2ने 4ला गुणाकार केला 8 येतात. आता याला द्यायचं इक्वेशन नंबर 3. आता जर आपण पाहिलं इथं ही इक्वेशन आणि इथं ही इक्वेशन, इथं पण 2x आहे, इथं पण 2x आहे. आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू. ठीक आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन आपण एकदा पाहू. तिथे -5 येत आहे. -5 हे प्लस नाही ते मायनस. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 3. इक्वेशन 3 लिहू. 2x + 2y बरोबर 8 आणि इक्वेशन 2 लिहू. ही 3 लिहायची पहिले. 2 from 3 म्हणजे पहिले 3 लिहायचे. -5y = 1. मायनस करताना साईन चेंज करायचे. मायनस होतं तर प्लस लिहायचं. हे मायनस करायचं. हे मायनस. हे 2x कटून गेले. हे मायनस होतं आता प्लस झालं. 2 + 5 7y झाले. 8मधून 1 गेला 7. y = काय येणार. y = 7 डिवायडेड बाय 7. हे प्लसचे इकडं मल्टिप्लायचे इकडे होऊन डिवाईड होतात. y = 1 आलं. आता y = 1 हे इक्वेशन आपण 1मध्ये ठेवलं तर आपल्याला इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये ठेवलं की आपल्याला एक्सची पण व्हॅल्यू मिळून जाईल. x + y = 1 पुट y = 1 इन इक्वेशन 1. x + y बरोबर 4 आहे. आता एक्सची व्हॅल्यू माहीत नाही. वायची व्हॅल्यू 1 ठेवली. इथं 4. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनसमध्ये जाते. 4 - 1 x बरोबर 4 - 1 येते 3. आपल्याला याचं x y एक्सची व्हॅल्यू आहे आपली 3 आली. वायची व्हॅल्यू 1 आली. इज द सोल्युशन. आपल्याला असं उत्तर लिहायचं. ठीक आहे. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न आपण करू. दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिलं 2x + y बरोबर 5. याला नंबर 1 देऊ. आणि इथं 3x - y बरोबर 5. इथं पण 5 आहे, इथं पण 5. याला नंबर 2 देऊ. आता इथं पहा इथं प्लसमध्ये y आहे, इथं मायनसमध्ये y आहे. 1 + 1 मायनस असेल. बेरीज केली तर ॲटोमॅटिकली कटून जातं. ठीक आहे ना. ॲड इक्वेशन 1 and 2. 2x + y बरोबर 5. 2x - y बरोबर 5. 3x - 3x. प्लस करताना साईन काही चेंज करायचे नाही. 5 + 5 10 होतात. हे प्लस मायनस कटून गेले. 2 + 3 5x. आता 5x बरोबर 10 आहे. मग x बरोबर काय होणार. हे इकडे डिवाईडला जाईल. 10/5 उत्तर येईल 2. ठीक आहे. आता x बरोबर 2 ही किंमत आपण काय करू तर समीकरण 1 मध्ये पुट करू. पुट x = 2 इन इक्वेशन 1. आपण लिहू 2x + y बरोबर 5. 2x ची किंमत 2 आहे. प्लस y बरोबर 5. 2 × 2 4 येतात. प्लस y बरोबर 5. हे इकडचे इकडं मायनसला जाते. ठीक आहे. 5 - 4 बरोबर 1. आपल्याला आता लिहायचं लास्टला उत्तर x y. एक्सची आपली किंमत किती आली ती. एक्सची किंमत आली ती 2. पहिले ती लिहायची. नंतर वायची किंमत लिहायची. इज द सोल्युशन. असं आपल्याला लिहायचं. ठीक आहे. तर 2 प्रश्न झाले. तिसरा आपला आपण सॉल्व करू.
टोटल 6 प्रश्न आहेत की 10वीला पण आहेत. आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता उत्तर काही अवघड नाही आहे. 3x - 5y = 16 आणि काय आहे नंतर x - 3y = 8. याला नंबर 1 दिला, याला नंबर दिला 2. क्वेश्चन नंबर 3 राहतो. आता इथं पाहिलं तर इथं एक्सच्या संग व्हेरिएबल 3 आहे आणि इथं एक्सच्या समोर काही नाही, म्हणजे 1 आहे. मग आपण जर ह्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय केलं तर इथं पण 3x होतात, इथं पण 3x होतात. 3x काय होतात, कॅन्सल होतात. ठीक आहे, करू शकतो आपण त्या पद्धतीने आणि आपलं उत्तर सहजपणे आपल्याला मिळू शकतं. ठीक आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 2 ह्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करा. x - 3y = 8. 3 गुणिले x येतं 3x मायनस 3 गुणिले 3 येतात y बरोबर 3 गुणिले 8 येतात 24. याला नंबर द्यायचा 3. आता इथं पाहिलं आपण पहिल्या इक्वेशन आणि तिसऱ्या इक्वेशन एक्सचा जो कोएफिशियंट आहे इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. ह्या 3 मधून 3 वजा केले तर आपला 0 येतं. पण वजाबाकी करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर आपलं उत्तर थोडंसं सोयीस्कर येतं. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 3. इक्वेशन 1 from 1 from 3. आता इक्वेशन 1 काय आहे ती 3 काय आहे पहिली लिहायची. 3x - 9y = 24 आणि इथे हे 3x - 5y = 16. आता आपल्याला मायनस करायचं, मायनस करताना साईन चेंज करायचे. इथं प्लस होईल, हा मायनस होईल. आता वजाबाकी केली तर उत्तर 8 येते. हे मायनस प्लस कटून जातात. हे प्लसचे येतात, हे मायनसचे. -4y = 8 उत्तर आलेलं आहे. y बरोबर काय येणार, y बरोबर 8 डिवायडेड बाय हे 4 इकडं मायनसचे 4 इकडे जातील तर 4च्या पट्यात 8 2 नंबर राहतात. 1 मायनस असल्यामुळे उत्तर मायनसमध्ये. आता y = -2 पुट लिहायचं. पुट y = -2 इन इक्वेशन आपण 2 मध्ये ठेवतात. ठीक आहे, 2 इक्वेशन ही थोडी सोपी असल्यामुळं त्याच्यात ठेवतात. x - 3y = 8. एक्सच्या जागी x, 3च्या जागी 3, वायच्या जागी काय ठेवायचे -2 बरोबर 8. आता x बरोबर ही मायनस मायनस गुणाकारामध्ये काय होतात प्लस. x बरोबर 8 प्लसच्या इकडे जाऊन मायनसमध्ये येतात. x बरोबर काय आले 2. एक्सची किंमत आली प्लसमध्ये 2, वायची किंमत आली मायनसमध्ये. पहिले एक्सची किंमत लिहायची, नंतर वायची किंमत लिहायची. इज द सोल्युशन. पुढचा चौथा प्रश्न आहे आपला. 2y - x = 0. आता आपल्याला पहिले x पाहिजे, नंतर y पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करू तर -x + 2y = 0. याला नंबर 1 देऊ. दुसरी इक्वेशन आहे 10x + 15y = 105. याला नंबर 2 देऊ आपण. आता इथे x संग काही व्हेरिएबल नाही, सॉरी इथं 1 व्हेरिएबल आहे, इथं 10 व्हेरिएबल आहे. आपण इक्वेशन 1ला आपण 10 गुणलं, इथे 10x होतात. ठीक आहे, मग इथे 10x आपले कॅन्सल होऊ शकतात
आणि वायची किंमत आल्यावर आपण वायची किंमत आल्यावर एक्सची किंमत काढू शकतो. मग आपल्याला काय करायचं, इथं आपण काय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन 1/10 -x + 2y = 0. 10 x ला गुणलं, इथं मायनस असल्यामुळे मायनसला मायनस राहील x. 10 2 ला गुणलं 20y. 10 0 ला गुणलं तर उत्तर 0 येते. याला नंबर दिला मी 3. आता इथं पण 10x आहे, इथं पण 10x आहे. आता हे 1 - 1 1 + 1 मायनस असला तर बेरीजच करायची. ॲड इक्वेशन 2 and 3. इक्वेशन 2 है आपली 10x + 15y 105 आणि इथे है -10x + 20y बरोबर 0. ॲडिशन करताना काहीही साईन चेंज करायचे नाही. तर हे 105 + 0 105च येणार. हे 10x करून गेले 35y. y = हे 35 इकडे डिवाईडला जातील 105 / 35. 35च्या टेबलमध्ये 105 येतात 3 नंबरला. आता वायची किंमत 3 आली. आता वायची किंमत जी 3 आलेली आहे आपण काय करता, एखाद्या सोप्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर ही इक्वेशनमध्ये आपण कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू, तर इक्वेशन 1 मध्ये ठेवतो. पुट y = 3 इन इक्वेशन 1. -x + 2y = 0. एकच्या जागी मायनस, प्लस 2च्या जागी 2, वायच्या जागी आपण 3 ठेवू बरोबर 0. -y x = 3 2 6 झाले ते बरोबर 0. हे एक्सचे इकडं मायनस होते, इकडे जाऊन प्लस होते. 6 = 0 + x. हे 0 काही फरक पडत नाही, तर म्हणून x बरोबर काय आले 6. x y x ची किंमत आली 6, y ची किंमत आली 3. इज द सोल्युशन. आपला पुढचा प्रश्न आहे 2x + 3y + 4 = 0. आपल्याला हे प्लस इकडचे जे 4 आहे ही संख्या आहे ती आपल्याला नंबर इकडे न्यायचा आहे. मग आपल्याला 2x + 3y बरोबर हे प्लसचे इकडे जाऊन मायनसमध्ये होते, याला नंबर 1 द्यायचा. दुसरं इक्वेशन x - 5y = 11 याला नंबर 2 द्यायचा. आता जर आपण पाहिलं इथं एक्सचा संघ व्हेरिएबल कोएफिशियंट आहे 2, इथं एक्सचा काही नाही. आपण इथं 2 मल्टिप्लाय केलं, इथं पण 2x येतात, इथं पण 2x येतात. मग आपण त्याची कॅल्क्युलेशन्स करू शकतो त्यानुसार. तर मल्टिप्लाय इक्वेशन 2/2 x - 5y = 11. तर 2 × x 2x -2 × 5 येतात, 2 × 5 10y येतात आणि हे 22. 2 × 11 22. याला नंबर दिला 3. आता आपण पाहिलं इथे पण 2x आहे, इथं पण 2x आहे. पण मोठी संख्येतून छोटी संख्या वजा केलं तर आपल्याला सोपं जातं. म्हणून इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 3. 1 from 3. इक्वेशन 3 पहिले लिहूत आपण, त्याच्यानंतर इक्वेशन 1 लिहूतात. सबट्रॅक्ट करताना साईन चेंज करायचे. प्लसचे झाले मायनस, हे प्लस मायनसचे झाले प्लस. हे 2x हे प्लस होतं तर इथं मायनस झालं. 2x कटून जातील मायनस करताना. मायनस 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 10 - 3 -13 होतात आणि 22 आणि 4 26 होतात.
y इक्वल्स टू 26 हे -13 इकडे डिवाईडला जातील -13 तर 13 का 13 13 दोन्ही 26 मायनसमध्ये एक असल्यामुळे उत्तर मायनस. आता आपण काय करू आता y इक्वल्स टू -2 आपण एखाद्या इक्वेशनमध्ये ठेवून टाकू. आता इक्वेशन जी सोपी इक्वेशन वाटते आपल्याला इक्वेशन 1 मध्येच ठेवून टाकतो. y इक्वल्स टू -2 पुट लिहायचं, पुट किंवा सबस्टिट्यूट लिहायचं. y इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 काय आपली 2x + 3y इक्वल्स टू -4. 2x + 3y इक्वल्स टू -4. 2च्या जागी 2, xच्या जागी x, 3च्या जागी 3, yच्या जागी -2 बरोबर -2. तर हे जसं तसं लिहायचं. हे मायनसमध्ये येईल. एक प्लस एक मायनस असेल तर उत्तर काय ते मायनसमध्ये -4. हे मायनसच्या इकडे जाऊन प्लस होतात. 2x बरोबर -4 + 6. एक मायनस एक प्लस असेल तर वजाबाकी होते. 6मधून 4 गेले उत्तर येते 2. 2x बरोबर 2. तर x बरोबर काय ना 2/2 1 म्हणजे आपल्याला x आणि y. एक्सची किंमत आली 1, वायची किंमत आली -2. इज द सोल्युशन असं आपल्याला लिहायचं. ठीक आहे. आता आपला शेवटचा 6वा प्रश्न राहिला तो करू. आपला 6वा आणि शेवटचा प्रश्न आहे 2x + 7y बरोबर 7 हा नंबर द्यायचा 1. 3x + y इक्वल्स टू 22 याला नंबर द्यायचा 2. आता इथं जर पाहिलं तर इथं वायचा कोफिशियंट 7 आहे तर काही नाही म्हणजे 1 आहे. पण इक्वेशन 2ला आपण काय करतो 7 मल्टिप्लाय करू. इथं पण 7y होतील, इथं पण 7y होतील. मग आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. आपण लिहू मल्टिप्लाय इक्वेशन 2/7. 7 मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2ला. 3x + y बरोबर 22. 7 3ला मल्टिप्लाय केलं 21x 7y आणि 7 × 22 × 7 केले 4 आले 154. याला दिला नंबर 3. आता इक्वेशन 3मधून आपण इक्वेशन ह्या दोघांची प्लस करावं लागेल. इथे मायनस इथं प्लस आहे. मायनस प्लस असला तर प्लस करायचं आपल्याला. ॲड इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे 21x + 7y इक्वल्स टू 154. आता इथं जर आपण हे पाहिलं तर 161 येतं. हे मायनस प्लस कटून जातात. प्लस करताना साईन चेंज होत नाही 23x. त्याच्यानंतर हे 23 या 161ला डिवाईड करायचं आपल्याला. 23च्या टेबलमध्ये 161 जे आहे ते 7 नंबरला येतात. म्हणून एक्सची किंमत आली 7. एक्सची किंमत 7 आपण काय करू इक्वेशन नंबर 2मध्ये ठेवू. x इक्वल्स टू 7 पुट लिहायचं किंवा सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 लिहायची. 3च्या जागी 3, एक्सच्या जागी 7 लिहायचे. प्लसला प्लस लिहायचे, वायला वाय लिहायचे, 22ला 22 लिहायचे. 3 7 = 21 + y इक्वल्स टू 22. हे 21 इकडे जाऊन मायनसमध्ये जाते. y इक्वल्स टू 22मधून 21 गेला 1 आला. आपल्याला लास्टला लिहायचं xy. एक्सची किंमत आली 7, वायची किंमत 1. इज द सोल्युशन असं आपल्याला लिहायचं आहे आणि आपलं उत्तर झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले येणारे पूर्ण
सर्व व्हिडिओ पाहत जा. 10वीचे पण व्हिडिओ आपण करणार आहेत, लाईव्ह करणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.